आज पण मला सकाळी मी ठरवलेलं होतं की साईबाबांचं दर्शन त्या ठिकाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र ज्यांनी अनेक भक्तांना दिला, जनतेला त्या ठिकाणी दिला, त्या बाबांचं दर्शन घेऊन मी आपल्यातल्या 4-5 कार्यकर्त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना तिथं भेटून एक आमच्यासारखा कार्यकर्ता एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी गेल्यानंतर आपोआप त्या कार्यकर्त्याचं महत्त्व वाढतं. मी आता डेप्युटी चीफ मिनिस्टर असल्यामुळं साहजिकच वेगवेगळ्या डिपार्टमेंटला अरे दादा तर परवा त्याच्याकडे आले होते राव, हे दादाच्या लई जवळच आहे आणि त्याच्यावर त्याचं महत्त्व वाढतं. पण त्याचं महत्त्व वाढत असताना त्यांनी त्या गोष्टीचा गैरवापर करू नये, वेडेवाकडे प्रकार करू नये. कधी कधी काही जण स्वतःचं महत्त्व वाढून त्याच्यातनं काहीतरी असा गोष्ट त्यांच्या हातनं घडती की त्याची जबरदस्त किंमत नेतृत्वाला पण मोजावी लागते, पक्षाला पण मोजावी लागते. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आता सरकार 5 वर्ष टिकणार. उद्याच्याला काही जण स्वार्थाकरता एकत्र येण्याचा प्रयत्न करतील, काही जण कामा करता, काही जणांना ही विचारधारा चांगली वाटली असेल, सर्वधर्म समभाव ही जे काही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे, या विचारधारेने हा पक्ष पुढे चाललेला आहे. त्यामुळे देखील आज आपल्याकडे येण्याचं प्रमाण त्या बाबतीमध्ये असेल. परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना माझी आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की आपण आपल्याकडनं अजिबात चुकता कामा नये. माझी तुम्हाला दुसरी विनंती आहे की आम्ही सगळ्यांनी बघितलं पाहिजे. आता आजच्याही कार्यक्रमामध्ये मला अशा पद्धतीच्या चिठ्ठ्या आल्या, दादा तुम्ही त्या कार्यक्रमाला जाऊ नका, दादा काही लोक गुंड प्रवृत्तीचे आहेत आणि तुम्ही त्यांचं स्वागत केल्यानंतर तुमची प्रतिमा डागाळेल, असं होईल तसं होईल. आता मी का हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेतला? आज हे 5-5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारे राजेश विटेकर असतील, राजू नवघरे असतील, प्रतापराव चिखलीकर असतील, आमचे विक्रम तर 8 जिल्ह्याचा शिक्षकांचं प्रतिनिधित्व करतो, अख्ख्या मराठवाड्याचं. शिवाजीराव गर्जेंचं तर जडणघडण राजकीय जीवनामध्ये ते अनेक वर्ष काम करतायत, अनेकांच्या त्यांच्या ओळखी आहेत आणि त्याच्यामुळे आज ते आमदार म्हणून काम करतायत. अशा बऱ्याच जणांनी त्यांनी सगळ्यांनी पुढाकार घेतला. हे लोकप्रतिनिधी आहे, मी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला. शेवटी विश्वास ही पण महत्वाची गोष्ट आहे. आणि मग आमच्या काही जिल्हाध्यक्षांनी पण त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. मग अविनाश असेल, अब्दुल भैया असेल किंवा बाकीचे माझे वेगवेगळे सहकारी असतील, या पद्धतीनं हा कार्यक्रम आपण केलेला आहे. आपली जबाबदारी वाढलेली आहे. मी ज्यांचा प्रवेश आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झाला आहे त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सतीश चव्हाणवर आपण ऍक्शन घेतली होती, ती फक्त ऍक्शन मागे घेतली तेव्हा तो पक्षातच आहे, पण तरी देखील त्याचाही प्रवेश आपण दुपारी त्या ठिकाणी केला. एकंदरीतच आगीतनं उठलून फुफुट्यात पडलोय अशी वेळ मी राष्ट्रवादीमध्ये तुम्ही प्रवेश केल्यानंतर तुमच्यावर येऊन देणार नाही. कारण आजपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या, कुणी उबाटामध्ये, कुणी मनसेमध्ये, कुणी काँग्रेसमध्ये, अशा वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये तुम्ही लोक काम करत होता. त्याही नेतृत्वाचं बघितलं असेल काम, आम्ही लोकांचं बघितलंय. आम्ही सकाळी लवकर कामाला लागणारी माणसं. मी नेहमी सांगतो राज्यामध्ये आम्ही कामाची माणसं, आम्ही बिनकामाची माणसं नाही. आम्हाला काम करायला आवडतं, लोकांचं भलं करायला आवडतं.